आता ठोकणार होता. तर देवपूजा झाली, आता पेटपूजा करायला. जाम भूक लागली मला. सॉरी गुगल मॅप्स, मी तुम्हाला शिवाय घातल्या, खूप शिवाय घातल्यात मी तुम्हाला. काय ना काय राव, काका बी हुशार आहे आणि आम्ही बी हुशार आहे. मी ना फोन फेकेल माझं सिरियसली. बगल में छोरा गाव में झुंड राहायला म्हणतात. नंतर मी अंदा इकडे ना बरं, मला सांग, तू ही जी पॅन्ट घातली ही उलटी का घातली? याची 2 नाड्या मागं आहेत. मी दिसते का नीट? हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मायसेल्फ ऋतुजा, वेलकमिंग बॅक टू द परत. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मायसेल्फ ऋतुजा, वेलकमिंग यू बॅक टू द कॉन्टेंट. तर आजचं मेन रिझन आहे की वाय आर वी शूटिंग टुडे इज बिकॉज मी चालली आहे पुण्याला. पुण्याला कुठे? तर एक श्री समथिंग आत्ता माझ्या लक्षात होतं 2 मिनटं आधी, आत्ता मी विसरले, बट जाता जाता मी सांगेल कुठं. सो त्या मंदिरामध्ये मी चालली आहे. लाईक नॉट ओनली मी आणि माझी स्कूलची फ्रेंड आहे. माझी दीदी मला मेट्रो स्टेशनला ड्रॉप करते आता. आय एम सो मच वरीड अबाउट वन थिंग, इट इज गरमी. इट इज एक्स्ट्रीमली हॉट इन पुणे. येण्यासारखी गरमी पडलेली आहे. ड्यू टू छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला लागतो की जीन्स कोणत्या कलरची घालू, बट स्टील मी ब्लॅकच जीन्स घालून आली आहे. कांट हेल्प. एनिवेज, आता आपण जाऊयात. आणि आता माझी दीदी येईल. शी इज गोना ड्रॉप मी टू द मेट्रो स्टेशन. मेट्रो स्टेशनवरून आम्ही कसबा पेठेत जाणार आहे आणि कसबा पेठवरून सोमवार पेठेत. तर मग लेट्स गो. सो दीदीची येस इयर घालडा अवतारातच का असते या व्हिडिओमध्ये? सो फायनली वी आर हिअर. आता माझी मैत्रीण येईल. सो आम्ही एकच, बिकॉज ते आम्हाला एकीकडे एक तिकडं परत ते असं नको आहे. सो वी आर गोइंग टू गो टुगेदर. ती आता येते. A few moments later. फायनली द पर्सन इज हिअर. ही माझी सेकंड स्टँडर्ड ना, सेकंड स्टँडर्डपासून नाही आहे. सेकंड स्टँडर्डपासूनची फ्रेंड आहे. लाईक इथून काही एवढे उजेड आहे. आम्ही सेकंड स्टँडर्डपासून आमची फ्रेंडशिप लाईक सोबत आहोत आम्ही. आणि त्याच्यानंतर अजून 2 जण ॲड झाले, बट मेन रूट तर हाच. येस. 1 hour later. सो वी आर ॲट कसबा. येस. आम्ही एवढे गप्पा मारण्यामध्ये मग्न झालो की कसबा पेठ कधी आले मला कळलंच नाही. आणि मला म्हणजे अगं चल आलं, मी हिला घेऊन गेले असते स्वारगेटला. आता मी बाहेर जाणार आणि आता 4 वाजलेत काहीतरी अराउंड. मला जाम चहा पी वाटतो. लेट सी बाहेर गेलो काय आपण पाणीपुरी पण खाऊ शकतो. पाणीपुरीच खायची. पण तू Okay. उन्हाचं Shut up. तेल सो फायनली ओजी पुणेमध्ये आलेलो आहे. सगळे गल्ली गल्ली आहे तिकडं. हे ॲक्च्युअलमध्ये पुणे आहे ना. पेठ जे असतात ना, बापरे खूपच हवं आहे. जरा जास्तच हवा झाली आता. बाय द वे, हा खूप चांगला टाईम आहे यायला. ऊन पण कमी आहे, हवा खूप जास्त आहे, छान आहे. आणि पहिली गोष्ट गरमी कमी आहे. बापेट ॲक्च्युली त्यांनी पूर्ण असं काइंड ऑफ प्रिझर्व केलं. जसं ओरिजिनल पुणे होतं ना तसंच केलं. नाही तर FC रोडला फिरा काहीच तुम्ही, जेनझीज, कम्प्लीट जेनझीज. आणि इकडं फुल बिगडीवाले लोक आहेत. आता आपण जातोय मंदिराला, पण मला आता लोकेशन बघायचं आहे. सध्या तर मी बाहेर जाते या गल्ल्यातनं. लेट्स सी वेअर वी गो. पूर्ण लाईट बल्ब दिसतो यार, लाईट बल्ब, कम्प्लीट लाईट बल्ब. चालता चालता मी या लोकेशनला आलेलो आहोत. हे मंदिर आहे गणपतीचं, जिथं खूप छान महाराजांची मूर्ती पण आहे. हो, त्रिसूंड म्हणजेच गणपतीला 3 सूंड असणारं हे मंदिर. 272 वर्ष जुनं हे मंदिर बांधलं गेलं होतं 1770ला. एकूण 16 वर्ष लागले या मंदिराच्या स्थापनेसाठी. त्याच्यानंतर या काकांनी सांगितलं की इथनं खालून कुठंतरी, म्हणजे खाली पण आहे मूर्ती. कुठून जायचं माहिती का काका? नाही माहिती का? युट्यूबला पण दिसतं ना. अच्छा. पाणी आहे आणि त्याच्यात पण मंदिर आहे अजून खाली. ते वर्षातून एकदाच उघडलं जातं. माहिती इथलंच आहे का लोकेशन? इथलंच. तुम्ही जर युट्यूबला पाहिलं ना, हां, त्यात दिसतं ते.
वर्षातनं एकदाच उघडतात, पाण्यामध्ये येते. ते मंदिर वेगळं आहे पण. म्हणजे हा, इथलंच आहे इथलंच आहे. बट इट इज डिफरंट. कूला पुण्यामध्ये दगडूशेठला सोडून बाकीचे पण गणपती असे एक्सप्लोअर करावेत, मला तर असं वाटतं. आम्ही कधीच एका लोकेशनसाठी गावभर फिरतोय आणि फायनली एका अरे हे नाही काकाने बोलतेच तू यायला काय राव, काका बी हुशार आहे आणि आम्ही बी हुशार आहे. मी काकांना हे विचारलं मंदिर बोलले का ते? ना गे अहो काका हे गणेश टेम्पल आहे. Shit यार. सिरियसली मी ना फोन फेकेल माझा, सिरियसली. आपण गुगल मॅप्सनी जायला पाहिजे. सॉरी गुगल मॅप्स, मी तुम्हाला लय शिवाय घातल्यात, खूप शिवाय घातल्यात मी तुम्हाला, बट आय एम सॉरी बिकॉज चुकीच्या ठिकाणी एक्झॅक्टली. मी काय म्हणते उबर करू ना, ठीक आहे गुगल. उबर करायचं पण ह्या गल्ली मुळात ठीक आहे, कर बघू पुढचं पुढं. फायनली वी आर ऑन द लोकेशन. इकडे आहे ग तू, इकडे. या छोट्याशा चिमुकलीने आम्हाला खूप हेल्प केली, थँक्यू. बगल में छोरा गाव में ढिंडोरा ह्याला म्हणतात. आम्ही लगेच उबर बुक करणार होतो की आम्हाला इथं येऊन सोडा, बट आमच्याच बाजूला होते मंदिर आणि आम्हाला दिसलंच नाही. आम्ही Actually, लिटरली ह्या मंदिराच्या तिकडनं असं cross बाजूने झालो. गेलोय, बाजूने. बट स्टील आम्हाला हे बट दिसलं नाही. छान आहे यार, खूप मस्त आहे. खरंच छान आहे. म्हणजे ह्या साईडचं नाही, ह्या साईडचं छान आहे. एक 1000 वर्ष जुनं मंदिर आहे हे. मला जोरात बोलता येत नाही बिकॉज आतमध्ये काहीतरी अभिषेक काहीतरी चाललंय. इथं शूटिंग अलाउड नाही एक असं बाहेर लिहिलं होतं, बट आय डोंट सी. मी बेल ठेवला नाहीस पिंडावरती. एक ॲक्च्युली व्हॉट हॅपन्ड की आम्ही गेल्याच पूजा चालली होती हां, त्यांचं ते आणि मग सजवतात ते हां शिवलिंग. तर मग ते आस्टस की बेल ठेवायला का म्हणून, तर मग तिने आम्ही लाईक इकडे ना बा, इकडे तुझं नाव सांग ना. ज्ञानदा इकडे आहे ना बरं. मला सांग, तू ही जी पॅन्ट घातली आहे ही उलटी का घातली? याची 2 नाड्या मागं आहेत. आणि आता चाललोय आम्ही थोडंसं, देवपूजा झाली, आता पेटपूजा करायला. जाम भूक लागली आहे मला. आणि तहान पण. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आता मी हेच कोणाचा तरी जानू विथ ब्लॅक घोडा मला आता ठोकणार होता. काय काय आम्ही आलो नुकताच आणि नुकताच स्वारगेटची मेट्रो येऊन गेली आणि आता परत आमच्या तोंडावरती असं दरवाजा बंद झाला. आमच्या तोंडावरती दरवाजा पण झालेला आहे. आणि मग वी आर सिटिंग हिअर. वी आर गोइंग टू मंडई टू हॅव पाणीपुरी गाईज. व्हॉट आर वी विदाउट दिस पोझिशन? सो आपण आलेलो आहोत, लाईक आम्ही आलेलो आहोत इन मंडई. कुठून पण चल, काका हलवाई तिकडे, कुठं पण चल, पण जरा जास्तच नाही, जरा गोरी. हां, मग वी आर फिगरिंग आउट फर्स्ट खाण्याचं तिकडून चल, मग ते मंदिर बिंदिर बघूयात. पण मेन थिंग इज की फर्स्ट वी आर सपोज टू इट समथिंग. सो वी आर ॲट अर्चना प्युअर व्हेज. हो नॉर्मल, थोडीशी थंड राहते. काय म्हणत होती मी? हां, मी म्हणत होते की काय खायचं होती तुला? सँडविच. मला पण सँडविचच खायचं आहे. ओके, आम्ही काहीतरी खाणार आहे आता, प्रोबेबली सँडविच ऑर समथिंग एल्स. पाणीपुरी तर फिक्सच आहे. आय होप फक्त वाटेत भेटावी कुठं भेटेल. आत्ता मी गप्पा मारता मारता जेनझी लोकांचा विषय निघाला. त्यात असं स्टेटमेंट आलं की जेनझी कसे जरी असेल तरी दे आर ॲटलिस्ट ट्राईंग टू एंड द स्टिरियोटाईप. म्हणजे हे करायचं ते नाही करायचं, घालायचं ते नाही घालायचं, वॉट एव्हर इट इज, ॲटलिस्ट वी आर एंडिंग द स्टिरियोटाईप. म्हणजे किती कूल गोष्ट आहे ही.
आमचं थोडंसं खाऊन झालेलं आहे. बट मेन थिंग म्हणजे वॉट हॅपन की शूट करत होतो लाईक माझ्या हिचा फोन होता, मी धडकणार एक कुठं तरी मग काय माझा फोन आम्ही टाइम लॅप्सला लावला होता आणि त्याच्यामध्ये वेटर आला होता. ही वॉज सर्विंग द फूड आणि ही थॉट की वी आर शूटिंग हिम फॉर नो रिझन. आम्ही का शूट करू तुला. तेच ना, आम्हाला करू ना. ऑब्विसली ही केम नंतर बापरे OMG. आणि तो आला आउट ऑफ नो वेअर. ही इज लाईक तुम्ही ब्लॉगिंग करत होता का. म्हणलं हो. ही लाईक मला नका घेऊ तुमच्या ब्लॉगमध्ये. म्हणलं तुम्ही तुझा गोड गैरसमज झालाय ब्रो. नाही, आम्ही तुला का शूट करू. पीपल विथ देअर स्वीट मिसअंडरस्टँडिंग आर व्हेरी स्वीट. जाऊ दे आता आम्ही पाणीपुरी शोधतो बिकॉज आम्हाला पाणीपुरी खायची. पाणीपुरी तर आज माझ्या नशिबातच नाही आहे अजिबात. पाणीपुरी तर मला भेटतच नाही आहे. पण आम्ही जरासं थांबलोय. आपण कुठं थांबलोय. उसाचा रस. आम्ही उसाचा रस प्यायला थांबलोय आणि तो होत आहे ऑन प्रोसेस. A few minutes later. फायनली आता सगळं झालेलं आहे आमचं इकडून तिकडून भटकगिरी करून. आता वी आर गोईंग आता वी आर गोईंग होम. पाणीपुरी काय शेवटी भेटलीच नाही मला. होती तर पण ते जरा नाही. आताशीच बरी झाली मी. तर मग ठीक आहे आता घरी जाणार, झोपणार. ती पण माझ्या घरी जाणार, मी पण माझ्या घरी जाणार. थँक यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब. बाय.